नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपला नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी ठाणे महानगरपालिका भरती 2025 साठी बघा, जे की TCS पॅटर्ननुसार बघा आपण गणित व बुद्धिमत्तेच्या ठिकाणी बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण आज कव्हर करत आहोत। ओके बघा, आपल्या मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा आजचा भाग जो की मित्रांनो 5वा या ठिकाणी असणार आहे। मागील जर तुम्ही या ठिकाणी 4 भाग अभ्यासला नसाल तर मित्रांनो सर्व भागांची बघा जी लिंक आहे मित्रांनो आपल्या बघा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड या ठिकाणी बघा करून दिलेली आहे। बघा अवश्य मित्रांनो हे मागील 4 भाग अभ्यासून घ्या। त्यासोबत जर तुम्ही आपला हा 5वा भाग या ठिकाणी अभ्यासला नसाल अवश्य बघा चालू आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी बघा आताच शेवटपर्यंत संपूर्ण भाग अभ्यासून घ्या। ओके, यासोबत एक महत्त्वाची बात सांगतो ती म्हणजे काय, तर आपल्या बघा मित्रांनो महानगरपालिकेमध्ये जवळपास किती तर 1773 मित्रांनो बघा पदांच्या ठिकाणी मेगा पद भरती निघाली आहे। आणि अजून जरी बघा तुम्ही असो तुमच्या जवळचे मित्र मैत्रिणी नातेवाईक बघा कोणीही जर या ठिकाणी अप्लाय वगैरे केलं नसेल सर्वांना सांगून टाका अप्लाय करायला मित्रांनो। कारण बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासनामध्ये मित्रांनो भरती होण्याची या ठिकाणी एक तुम्हाला सुवर्ण संधी बघा मित्रांनो या ठिकाणी मिळालेली आहे। बघा जी की मित्रांनो ठाणे महानगरपालिकेने मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी एक सुवर्ण संधी दिलेली। ओके, या संधीचा मित्रांनो पुरेपूर तुम्ही सर्वजण या ठिकाणी बघा लाभ घ्या। ओके, तर बघा मित्रांनो 2 सप्टेंबर सांगतो, 2 सप्टेंबर ही मित्रांनो बघा या ठिकाणी शेवटची दिनांक असणार आहे। म्हणून बघा अवश्य वेळ लावू नका, जितकं झालं बघा तितकं या ठिकाणी बघा लवकरात लवकर तुम्ही फॉर्म मित्रांनो मात्र बघा या ठिकाणी तुम्ही भरून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला काय म्हणतो, एका वर्तुळाचा परिघ 110 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। ओके बघा मित्रांनो बघा व्यास काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला पहिलं या ठिकाणी वर्तुळाचा परिघ काढावा लागतो। ओके, पहिलं या ठिकाणी आपल्याला वर्तुळाचा परिघ काढावा लागतो। तर बघा मित्रांनो या ठिकाणी वर्तुळाचा परिघ आपल्याला सूत्रानुसार काढावं लागते बरं। ओके, तर या ठिकाणी मी लिहितो बघा वर्तुळाचा परिघ। ओके, तर वर्तुळाचा मित्रांनो बघा या ठिकाणी परिघ काढण्याचं एक सूत्र आहे ते म्हणजे काय, 2πr। ओके, 2πr हे मित्रांनो बघा या ठिकाणी वर्तुळाचा परिघ काढण्याचे सूत्र। ओके, तर काय म्हणलं समोर आता 2 ला 2 घ्या। ओके बरोबर। ओके, मग पुन्हा गुणाकारात r ची किंमत बघा नेहमी 22/7 असते। ओके, नेहमी 22/7। ओके, हे 22/7। ओके, पुन्हा गुणाकारामध्ये आपल्याला याचं r म्हणजे काय त्रिज्या, या ठिकाणी त्रिज्या दिलेली आहे काय तर नाही, तर त्रिज्याला आपण r ला r तसं मानू। आणि बरोबर या ठिकाणी एकूण किती परिघ बघा, बरोबर एकूण परिघ किती आला आपल्याला तर किती तर जे की 110 आहे, या ठिकाणी सरळ 110 आलं। ओके, आता काय करा बघा याचा होते या ठिकाणी आडवा गुणाकार, जसं की मित्रांनो हे r ला r असू द्या। आता r बरोबर हे किती 110। ओके, गुणाकारात हे जे मित्रांनो बघा या ठिकाणी भागाकारामध्ये 7 आहे, हे वरी आलं अंशामध्ये गुणाकारात हे 7 ला 7 आणि सरळ आता हे 2 गुणाकारात 22। ओके, आता 11 1 11 हा 0 इथं 11 2 22। ओके, आता जसं की बे 1 बे त्रिक बे पंच 10 सॉरी बे पंचे 10, आता 7 5 35 हे 35 आलं आणि छेदामध्ये आलं हे 2। ओके, आता बे 1 बे पुन्हा 1 उरलं बे 7 14 या ठिकाणी पॉईंट, मग पुन्हा या ठिकाणी 1 उरलं सरळ। आता या ठिकाणी बघा 1 उरलं नाही, या ठिकाणी पॉईंट द्या वरती 0 वाढून घ्या, बे पंचे 10 म्हणजे किती 17.5 बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला येत का या ठिकाणी त्रिज्या मिळालेली आहे। बघा r म्हणजे त्रिज्या या ठिकाणी मिळाली। तर आता बघा मेन वर्तुळाचा व्यास या ठिकाणी किती। ओके, तर बघा मित्रांनो वर्तुळाचा व्यास काढण्याचं सूत्र या ठिकाणी काय आहे तर बघा वर्तुळाचा व्यास बरोबर लिहितो मी या ठिकाणी वर्तुळाचा ओके व्यास, बघा वर्तुळाचा व्यास बरोबर काढण्याचं या ठिकाणी सूत्र काय तर 2 गुणाकारात त्रिज्या मित्रांनो बघा या ठिकाणी सूत्र आहे। ओके, तर आता बघा बरोबर 2 गुणाकारात त्रिज्या किती 17.5 जशाच तशी घेऊन टाका। आता या ठिकाणी मी सांगतो हे 17.5 गुणाकारात जर आपण 2 केलं बे पंचे 10 या ठिकाणी 1 आलं, या ठिकाणी बघा 1 अंकानंतर पॉईंट आहे, या ठिकाणी पॉईंट द्या, पुन्हा बे 14 हा एक मित्रांनो 15 हा 4 1 पुन्हा बे 1 बे आणि हा एक मित्रांनो 3 म्हणजे किती बघा जे की
35 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा मित्रांनो। तर काय या ठिकाणी बघा मित्रांनो त्या या ठिकाणी वर्तुळाचा व्यास बघा तर किती या ठिकाणी 35 सेमी मित्रांनो बघा असणार आहे बघा। ओके किती तर बघा जे की 35 सेमी या ठिकाणी असणार आहे बघा मित्रांनो। जे की या ठिकाणी थोडंसं पर्याय बघा रॉंग या ठिकाणी बघा चुकीचे पर्याय पडलेले आहेत। ओके मित्रांनो काय तर चुकीचे पर्याय पडले मित्रांनो, परंतु या ठिकाणी बघा जे की राईट आन्सर 35 सेंटीमीटर मित्रांनो या ठिकाणी इतकं आपलं असणार आहे। ओके पुढे प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी कशा स्वरूपाचा आहे मित्रांनो। एकदम मित्रांनो बघा या प्रकारचे सर्व काही प्रश्न एकदम कसल्याही प्रकारचा सूत्राचा वापर न करता ओके या ठिकाणी मी सूत्राचा वापर केलाय का तर तुम्हाला कळायला पाहिजे की या ठिकाणी बघा आपण गणित कशा प्रकारे केलं नसता सर्व मित्रांनो बघा या ठिकाणी गोंधळ होऊन बसतो। ओके गोंधळ होऊ नये या कारणामुळे आपण या ठिकाणी थोडंसं बघा तुम्हाला सूत्र फक्त या ठिकाणी बघा आम्ही तुम्हाला एक दाखवलेलं आहे। ओके पुढचा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे। ओके तर बघा पुढीलपैकी विसंगत घटक आपल्याला ओळखायचा आहे। TCSचा मोस्ट PYQ प्रश्न आहे बरं। तर आयात चौकोन त्रिकोण किंवा वर्तुळ मित्रांनो बघा यापैकी कोणता या ठिकाणी विसंगत घटक आहे तर बघा मित्रांनो यापैकी विसंगत जर घटक असेल तर या ठिकाणी बघा कोणता आहे तर बघा जो की क्रमांक बघा वर्तुळ या ठिकाणी असणार आहे बघा। तर मित्रांनो बघा सांगतो कारण आयात चौकोन आणि त्रिकोण मित्रांनो बघा यांना काय मित्रांनो तर यांना बाजू आहेत आणि वर्तुळाला मित्रांनो या ठिकाणी कडा आहेत, म्हणून मित्रांनो बघा जे की क्रमांक वर्तुळ या ठिकाणी विसंगत पद जे की आपलं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। ओके पुढे जर ABLE एबल हा शब्द काय 34,147 असा लिहितात तर FINE फाईन हा शब्द कसा लिहाल TCSचा मोस्ट PYQ प्रश्न आहे। ओके तर बघा या ठिकाणी केलंय काय मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो बघा या ठिकाणी केलंय काय। ओके पहिलं हा एबल शब्द घ्या सरळ A B आणि L आणि E। ओके बघा मित्रांनो तुम्ही काय करा A to Z बघा A to Z मध्ये मित्रांनो बघा जेवढे बी या ठिकाणी बघा अल्फाबेट आहेत त्याच्यामधला कोणता अल्फाबेट कितव्या क्रमांकावर आहे हे तुम्ही या ठिकाणी बघा पाठांतर करा, कारण मित्रांनो बघा त्याच्यानुसारच या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। ओके तर बघा A कितव्या क्रमांकावर आहे पहिल्या, पुन्हा B दुसऱ्या आणि यानंतर L कितव्या क्रमांकावर आहे बघा तर L आहे बघा 10व्या आणि E आहे 5व्या। ओके तर या ठिकाणी केलंय काय या 1 मध्ये सरळ 2 प्लस केलं 3 झालं, या 2 मध्ये सरळ 2 प्लस केलं 4 झालं, या 10 मध्ये सरळ 2 प्लस केलं 12 झालं आणि या 5 मध्ये सरळ 2 प्लस केलं 7 झालं। ओके किती म्हणजे 34,127 किती मित्रांनो बघा मित्रांनो तर किती तर सॉरी थोडंसं बघा या ठिकाणी किती तर L बघा। ओके तर L या ठिकाणी बघा कितव्या मित्रांनो असं तुम्हाला दाखवतो बघा डायरेक्ट मी या ठिकाणी। ओके तर आता A B C D E F G H I J K आणि L। ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजे किती मित्रांनो जवळपास हा 12व्या क्रमांकावर आहे। ओके थोडंसं चुकलं होतं 12 मध्ये जर आपण हे जर 2 जर प्लस केलं डायरेक्ट तर झाले किती बघा 14 म्हणजे किती 34,147 बघा मित्रांनो या ठिकाणी आपलं आलेलं आहे। आता पुढचं या ठिकाणी घेऊ बघा L M N O P Q R S T U U V W X Y Z। ओके आता मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला फाईन काढायचं आहे सर बघा फाईन घ्या FINE। ओके या ठिकाणी F बघा मित्रांनो कितव्या क्रमांकावर आहे 1 2 3 4 5 6 हे 6 घ्या, I कितव्या आहे बघा 7 8 9 हे आईचे 9, N कितव्या क्रमांकावर आहे बघा 10 11 12 13 14 ह्याचे 14 आणि F बघा मित्रांनो या ठिकाणी परत बघा मित्रांनो E आहे E 5व्या क्रमांकावर आहे। ओके किती तर 6 9 15 5 ओके बघा लक्षामध्ये असू द्या। ओके तर कितव्या बघा जवळपास बघा या ठिकाणी पुन्हा एकदा किती N बघा F बघा 5व्या क्रमांकावर आहे बघा F कितव्या 6व्या, I 7 8 9 I। ओके पुन्हा N बघा 10 11 12 13 14 ओके बघा थोडंसं या ठिकाणी 15 घेतलं होतं आपण 14व्या क्रमांकावर N आहे आणि E 5व्या।
आता 6 मध्ये +2 8, 9 मध्ये +2 11, 14 मध्ये +2 16 आणि 5 मध्ये +2 7 म्हणजे किती 8,11,167 किती 8,11,167 बघा जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे ओके जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे ओके पुढे चौथा प्रश्न बघा या ठिकाणी कशा स्वरूपाचा आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी परस्पर संबंध आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे मित्रांनो तर बघा परस्पर संबंध ओळखायचा ओके मधाचा जर संबंध या ठिकाणी मधमाती माशीशी असेल तर कातीचा संबंध कशाशी बघा TCSचा PYQ प्रश्न आहे तर मित्रांनो मधाचा संबंध मधमातीशी माशीशी असेल तर कातीचा संबंध हा मित्रांनो बघा खैरशी असेल बघा मित्रांनो जो की या ठिकाणी बघा क्रमांक अ जे की खैर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ओके मधमाशीपासून मित्रांनो या ठिकाणी मध बनते तर खैर मित्रांनो बघा या झाडापासून या ठिकाणी कात बनवलं जातं बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे ओके बघा महत्त्वाची एक बात सांगतो या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्या या परीक्षेसाठी मित्रांनो बघा मी जवळपास 5,000+ प्रश्नांचा या ठिकाणी एक महाठोकळा बघा लॉन्च केलेला आहे जर तुम्ही हा महाठोकळा आपला अद्याप खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करा या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला GK GS 2025 वर्षाचं बघा ऑल या ठिकाणी बघा करंट अफेअर्स भेटून जाईल बघा 2025 वर्षाचं बघा संपूर्ण करंट अफेअर्स यासोबत बघा मित्रांनो मराठी ग्रामरचे जेवढे काय मित्रांनो बघा TCS मित्रांनो रिपीट केलेले भाग आहेत ते सर्व काय मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी भाग मित्रांनो बघा क्रमानुसार या ठिकाणी बघा भेटून जातील अवश्य बाय करा मित्रांनो बघा बाय करण्यासाठी हा आपला क्रमांक 7414939007 हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे या क्रमांकावर मित्रांनो बघा गरीबाला परवडेल आणि श्रीमंताला आवडेल या प्रकारचे बघा जे की 150 रुपये प्राईज आपण ठेवले आहे मित्रांनो ज्यांना कोणाला हवी असेल बघा मित्रांनो आपल्या नंबरवर मित्रांनो या 150 रुपये फोनपे जीपे करा आणि फोनपे जीपे केलेले बघा स्क्रीनशॉट बघा तुम्ही आपल्या मित्रांनो नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका अवघ्या बघा 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा तुम्हाला महाठोकळा या ठिकाणी अवेलेबल करून देऊ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ओके 741493939007 हा आपला बघा या ठिकाणी क्रमांक आहे ओके पुढे बघा 5वा प्रश्न काय म्हणतो तर खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही ओके तर मित्रांनो बघा 2000 2016 आणि 2020 आणि 2014 पैकी या ठिकाणी या चारीपैकी कोणता वर्ष लीप वर्ष नाही ओके तर बघा मित्रांनो या चारीपैकी जे 2014 आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी लीप वर्ष नाही मित्रांनो बघा लीप वर्ष कोणतं असतं ज्या संख्येला 4 न पूर्णपणे भाग जातो तो संख्या म्हणजे लीप वर्ष बघा 2000ला मित्रांनो 4×25 आणि समोरचे 200 पूर्णपणे भाग गेला पुन्हा 4×25 आणि 4×16 पूर्णपणे भाग गेला 4×25 पूर्णपणे भाग गेलेला आहे ओके म्हणून बघा मित्रांनो या ठिकाणी हे जे 2020 2000 आणि 2016 हे मित्रांनो 3 वर्ष या ठिकाणी लीप वर्ष आहेत आणि 2014 हे लीप वर्ष नाही लक्षामध्ये असू द्या ओके आणि लीप वर्षामध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी किती 366 दिवस असतात आणि बघा साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात ओके हा एक दिवस मित्रांनो बघा जो की फेब्रुवारीच्या मित्रांनो बघा 29 तारीख ओके हा मित्रांनो एक दिवस जो आहे 366वा दिवस फेब्रुवारीच्या मित्रांनो 29 तारखेला असतो बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे ओके पुढे 6वा प्रश्न बघा आता बघा 6वा काय म्हणतो ए ही बी ची पत्नी आहे सी हा बी चा भाऊ आहे डी ही ए ची आई आहे तर डी ही बी ची कोण लागणार या प्रकारचा प्रश्न संच विचारण्यात आलेला आहे बघा ओके तर बघा ए ही मित्रांनो बघा बी ची पत्नी आहे ओके ए ही बी ची पत्नी आहे काय मित्रांनो ए ही बी ची पत्नी आहे म्हणजे कोण बी हा ए चा नवरा आहे तर सरळ आपण बी या ठिकाणी घेऊ ओके आणि बी ची पत्नी मित्रांनो या ठिकाणी ए आहे या ठिकाणी ए घेतलं ओके पुन्हा सी हा बी चा भाऊ आहे मित्रांनो सी हा या ठिकाणी बी चा भाऊ आहे आणि डी ही ए ची आई आहे ओके या ठिकाणी डी ही ए ची आई आहे तर डी ही ए ची कोण लागते ओके तर बघा बी चा मित्रांनो बघा या ठिकाणी काय सरळ बघा काय आता बी ही ए चा नवरा आहे म्हणजेच काय ए ही बी ची बायको आणि ए ची बघा आई डी आहे आणि सी हा बी चा भाऊ आहे
तर डी ही मित्रांनो बीची कोण, तर डी ही मित्रांनो बघा आता कोण बीची, तर सरळ आता हिच्या डीच्या मुलीचा या ठिकाणी नवरा डीचा कोण असतो, तर बघा जो की मित्रांनो जावई असतो, म्हणजे जावईला मित्रांनो बघा त्याच्या बायकोची आई या ठिकाणी बघा जे की सासू असते बघा, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं बघा, जे की क्रमांक बस सासू, जी की TCSचा मोस्ट PYQ प्रश्न असाच आहे. ओके, हां लक्षामध्ये सर्वजण ठेवून घ्या बघा, नोट डाऊन करून घ्या बघा मित्रांनो, नुसतं बघू नका, नोट डाऊन करून घ्या. ओके, पुढचा प्रश्न बघा 7वा काय म्हणतो, आई वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 85 वर्ष आणखी 3 वर्षांनी त्यांची बेरीज किती होईल, या प्रकारचा प्रश्न आहे. ओके, बघा आई वडील व मुलगा तिघं जण आहेत मित्रांनो, या तिघांच्या वयाची बेरीज सध्या किती 85 वर्ष असेल, तर आणखी 3 वर्षांनी त्यांची बेरीज किती. ओके, सर्वांची बरं आणखी 3 वर्षांनी मित्रांनो बघा त्यांच्या वयाची बेरीज किती, आईचे 3 वर्ष प्लस होतील, वडिलाची 3 वर्ष आणि मुलाची 3 वर्ष जर म्हणलं मित्रांनो, जर तिघाचे 3 + 3 + जर आपण 3 केलं झाले किती टोटल बघा 9 वर्ष, जर आपण या 85मध्ये जर 9 प्लस केले तर झाले किती बघा, तर बघा जवळपास 94 वर्ष बघा या ठिकाणी मित्रांनो बघा त्या सर्वांच्या मित्रांनो बघा या ठिकाणी काय वर्षांची बेरीज असणार आहे बघा, जे की या ठिकाणी बघा क्रमांक 94 वर्ष या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा. ओके, बघा लक्षामध्ये असू द्या सर्वांच्या एकदम मित्रांनो बघा टॉपचे हे सर्व काही प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. ओके, पुढे 8वा प्रश्न बघा काय म्हणतो, तर बघा 8वा हा शेवटचा प्रश्न आहे बरं. तर गणेश हा श्री गणेशाच्या मूर्तीकडे हात जोडून पाहत होता व त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा होती, तर मग मूर्तीचा चेहरा कोणत्या दिशेला होता, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा साधारणतः तुम्हाला मित्रांनो बघा दिशा सांगतो मी, पहिलं वरची उत्तर असते आणि खालची असते बघा दक्षिण, खालची असते दक्षिण, या साईडची पूर्व आणि या साईडची असते पश्चिम. ओके, तर बघा गणेश हा मित्रांनो श्री गणेशच्या मूर्तीकडे हात जोडून पाहत होता, त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा होती, काय त्याच्या डाव्या हाताला मित्रांनो पूर्व दिशा या साईडला होती डाव्या हाताला. ओके, तर म्हणजे उजवा हात या साईडला होता, तर त्याचं मित्रांनो बघा गणेशचं तोंड या ठिकाणी बघा दक्षिणेला होतं, दक्षिणेला त्याचं तोंड होतं. ओके, तर बघा मग मूर्तीचा चेहरा या ठिकाणी कोणत्या दिशेला होता, जर गणेश मित्रांनो दक्षिणेकडे या ठिकाणी हात जोडून जर श्री गणेशाच्या मूर्तीकडे पाहत असेल, तर श्री गणेशाची मूर्ती बघा ही मित्रांनो या ठिकाणी कोणत्या साईडला तोंड केलेली असेल, तर बघा मित्रांनो साहजिक आहे बघा उत्तर साईडला मित्रांनो बघा श्री गणेशाची मित्रांनो बघा या ठिकाणी मूर्तीचा चेहरा असेल बघा, जो की क्रमांक उत्तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार बघा उत्तर दिशा. ओके, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे बघा. ओके, महत्त्वाचे मित्रांनो बघा जे की TCSचे मोस्ट PYQ प्रश्न मित्रांनो बघा या ठिकाणी आपण प्रत्येक या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघा ॲड केलेले आहेत बघा मित्रांनो. जर तुम्ही या ठिकाणी मागील अद्याप जर 4 भाग अभ्यासाला नसाल अवश्य बघा हे सर्व भाग तुम्ही या ठिकाणी अभ्यासून घ्या आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असेल, सबस्क्राईब मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही कारणानुसार करू नका, म्हणजे काय सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबत बघा आपला हा संपूर्ण भाग तुम्ही पाहिला त्याबद्दल बघा तुमचे मी या ठिकाणी बघा मनापासून आभार व्यक्त करतो. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत, तोपर्यंत घ्या काळजी आणि करा अभ्यास.